भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे कानी गुणदोष मना नानी. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विचिते वचन जेने राहे समाधान. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. ओम नमो ज्ञानेश्वर. खन 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 चला. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुभव लादलो लादलो. तुमचा अनुभव लादलो. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. पवन भाल चराचा. ज्ञानेश्वरा. करुणाकरा तुमचा अनुग्रह लादलो. पावन नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा विरू. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. यावर करी संताच्या. वार करी संताच्या. यावर करी संताच्या. यावर करी संताच्या. यावर करी संताच्या. यावर करी. मस्तक माझा पायावरी. वार करी संताच्या. वार करी संताच्या. वार करी संताच्या. माझा पायावरी. या वार करी संताच्या. या वार करी संताच्या. या वार करी संताच्या. जयाचे केल्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण. श्री गुरुचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या देगाव गावामध्ये
बऱ्याच दिवसापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यांची सेवा गेल्या वर्षीपासून माझ्याकडे आलेली आहे. इतक्या दिवस नव्हतो बरं का मी. काय वाटले की त्यांना कुणाला ठेवलं, मग ते बी दचकत आलेत. काय वाटते आम्हाला डायरेक्ट बोलले नाही ते लोक, दुसऱ्या गावाहून तिकडी लगा लावून महाराज कसं आहे का नाही, आमची काही तारीख घेतात का कसं काय. त्या माणसानं मला फोन केला असं. मग तारीख नाही घ्यायला का माझे दुश्मन आहेत का म्हणलं. ते होय, तारीख घेण्याकरता काय, हा तुमच्या सप्त्यात आहे हे खरं आहे, एक दिवस आम्हाला मोकळं द्या. तुमच्या सप्त्यातून जाऊन तिथं सेवा करावं लागते. धडकनाळचे लोक, धडकनाळ सप्त्यात चालू आहे, काही हरकत नाही म्हणले. तारीख गेल्या वर्षापासून मिळालेली आहे. आज या छोट्याशा गावामध्ये एवढं भव्य दिव्य जे कार्यक्रम करतात, तर साधं पुण्य नव्ह बरं काही. ही माझ्या पदरचं काही बोलत नाही. तिळतिळ पुण्य साचा पडे तर या भोवता जन्मांती जोडे, नाम तुझे वाचीचे आतोडे, समागम घडे संतांचा. संतांची संगती घडण्याकरता अनंत जन्माचे पुण्य लागते, एका जन्माची नाही. संत भेटतातच कसे, हे पुण्याशिवाय भेटतात काय, अनंत जन्माचं पुण्य लागते महाराज. पुण्य किती दिवसाचे, तिळतिळ पुण्य, तिळा एवढं पुण्य संचन करावं लागते, सासून ठेवावं लागते. किती जन्माचं, तरी बहुता जन्मी जोडे. बहुत जन्म याचा अर्थ कसा करता होता, किती जन्म किन काय नाही की, एक दोन जन्म म्हटले का, कितीतरी जन्म. नामदेवाचं मुखाला येण्याकरता इतकी पुण्यही करावं लागते, सत्संगती घडण्याकरता एवढी पुण्यही करावं लागते. मग सप्ताह काय साधा आहे का, सप्ताह करणं म्हणजे साधी गोष्ट आहे का. ज्या गावामध्ये भजन कीर्तन, ज्या गावामध्ये रामायण, ज्या गावामध्ये महाभारत, ज्या गावामध्ये सत्संगती, ज्यामध्ये चांगल्या प्रकारचे विचार जिथं वागतात, ते गाव चांगल्या प्रकारचं असते बरं का. गाव त्याला गाव म्हणावं. ज्या गावामध्ये भजन नाही, पूजन नाही, सत्कर्म नाही, काही नाही, फक्त भांडणाचेच जोरला झालेला आहे, ते गाव नव्हतं. त्याला गाव म्हणता येत नाही बरं. म्हणून या गावामध्ये चांगल्या प्रकारचे सत्कर्म, रामायण, सप्ताह चालू आहे. म्हणून आज सेवेकरता घेतलेले अभंगातून तुम्हाला मी थोडक्यामध्ये एक दिग्दर्शन करणार आहे. अभंग 6 कडव्याचा आहे आणि ते अभंग जर एवढं आपण चिंतनामध्ये जर घेतलो तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं. आता जास्त काही करायची गरज नाही. काय करता आता दुसरं घेऊन. मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य कशा करता आलो याचा विचार करा. आपण कशा करता आलो, काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे आणि कुठून आलो, एवढा प्रत्येकाने विचार केला की त्याचं जीआरधार संपली, जन्म मरणातून मुक्त झाला. तो कळालं, त्याला माणसाला कळावं या जन्मात काय करायचं पाहिजे. आपण या जन्मामध्ये एकच करायचं आहे. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, याची जन्मी घडे देवाचे भजन. देवाचं भजन या जन्मातच घडते, सप्ताह या जन्मातच घडते, सत्संगती या जन्मातच घडते, आळंदीला जायचं या जन्मातच घडते, सत्संगतीमध्ये भजन करणारे या जन्मातच घडते. जे काही घडायचे ते या जन्मात. कळू येते याची जन्मी अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे वर मे जाणून या तरती. याच जन्मामध्ये कल्याण होते. या जन्मामध्ये ज्ञानोबाने एक सुंदर होई चिंतन केलेलं आहे महाराज. या शरीराची आगावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघावा सांडून या. अर्जुना, या शरीररूपी गावाला जे जीव आलेले आहेत ते काय करतात, कशा करता आले, म्हणजे फक्त इंद्रिय रूपी गावाच्या राज रस्त्यावर शोक करण्याकरता, शामशोक करण्याकरता आले. त्यांनी काही केले नाहीत येऊन बरं का. म्हणून या जन्मामध्ये आले. म्हणून जन्मामध्ये आल्यानंतर काय करावं लागतंय,
या जन्मामध्ये फक्त भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता माणसाचा जन्म आहे. आणि याच माणसाच्या जन्मामध्येच देव मिळतोय. पशु पक्ष्याच्या जन्मामध्ये मिळत नाही बरं का. पशु काय पाप पुण्य जाणते? पशुला का पाप कळतंय का पुण्य कळतंय का काय कळतंय? हो, त्याला काही कळत नाही त्या पशुला. हे कुणाला कळतंय? हे माणसाला कळतंय. माणसाला पाप कळतंय, माणसाला पुण्य कळतंय, माणसाला सत्कर्म कळतायत, माणसाला कोणते काय करता हे सगळं कळते की नाही माणसाला. काही काही माणसं कळूनच पाप करतात बरं का. बघू काय पुढलं काय व्हायची ते होईल पुढे. म्हणे पुढे काय होते? मारीची तोडीची झोडीची निष्ठूर. पुढे काय होणार हेच आहे. जे वाट संत महात्म्याने दाखवून दिलेल्या वाटातून जर तू दुसरी वाट जर धरला तर तिथं दंड आहे बरं का, दंड आहे. म्हणून या जन्मामध्ये काय करायचे आपणाला तर तुकोबाराय म्हणतात या जन्मात एकच करायचं आहे, पंढरपूरचा पांडुरंगाचा बरं का साक्षात्कार. पांडुरंग तिथं पंढरपूरला जा, मग खरं तुमचं जन्म कृतार्थ झाला. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, म्हणे जन्म आल्याचे सार्थक, म्हणे जन्म आल्याचे सार्थक, म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखिलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, जन्माल्याचे सार्थक, जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया. जन्माला आलेलं कृतार्थ का होते कल्याण? विठ्ठलची एक देखिलिया. सकारात्मक शब्द आहेत बरं का. त्या पांडुरंगाला पाहिल्याशिवाय तुमचं कल्याणच नाही बरं का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जट्रेशनम य संसारी खल दुसरे जन्मनन मरण जन्मन मरण हे मागेच लागलेलं आहे सगळं. याच्यातून ज्याला मुक्त व्हायचं आहे त्यानं पंढरपूरला जा रे तुम्ही पंढरपुरा आणि तो सोयराधीनाचा बरं का. तुम्ही पंढरीला जा, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, डोळे भरून पहा, मग मात्र तुमचं जन्माला आलं कृतार्थ झालं मारा. म्हणून जन्माला. म्हणून तुकोबाराय या भंगातून सांगतात त्या देवाची प्राप्ती करून घेण्याकरता काय करावं लागते साधना. कोणते कोणते साधन केल्यानंतर देव मिळणार आहे आपणाला. या कलियुगाच्या ठिकाणी तर कोणते साधन दुसरे नाहीत बरं का. आता यज्ञ याग जप तप अनुष्ठान होम हवन हे जे काही हे साधनं काही कामाचे नाहीतात. हे साधनं पडले बाहेर सांधीला पडले बरं का. हे या कलियुगामध्ये कोणतं साधन आहे? नामसंकीर्तन साधन पय सोपे. सोपं साधन सांगितले. आपलं आयुष्य कमी आहे, जास्त आयुष्य नाही. ह्या थोडक्या आयुष्यामध्ये या सगळ्याचा उद्धार व्हावा असं संतांचं मनोगत आहे बरं का. शतकार किती वर्षाचे जन गणित 100 वर्षाचं गणित सांगितले, पण तिथवर कोणी बी जायला गेले आता चाले. किती आणि शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ आहे बरं का, तितके दिवस कोणी जात नाही. म्हणून तुम्ही काय करा 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 लागपाट, धरा पंढरीची वाट, जव नाही चपेट घात पडिला काळाचा, जव काळ असे दुरी ठेला. काळ जोपर्यंत लांब आहे तोपर्यंतच तुम्ही काय करायची ते करा. जवळ आल्यानंतर लगेच त्यानं काय तुम्हाला सुदूर देणार नाही बरं का. मग जव काळ असे दुरी ठेला, काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. तव तू हरी गुण गाय वाहिला, तव तू हरी गुण गाय वाहिला, तव तू हरी गुण गायक वाहिला, तव तू हरी गुण गायक
मने भाव धरून या भला मने भाव धरून या भटावता मने भाव धरून या नवंते त्याला चुको नको नवंते त्याला चुको नको अनंत त्याला चुको नको अनंत त्याला चुको नको जव काळाचे दोरी ठेला काळाचे दोरी ठेला काळाचे दोरी ठेला जव काळाचे दोरी ठेला तो हरी गुण गाया एक वहिला तो हरी गुण एक वहिला तो हरी गुण गाया एक वहिला तो हरी गुण गाया एक वहिला मने भाव धरून या हरी भाव धरून या भला मने भाव धरून या भला मने भाव धरून या भला त्याला चुकू नको चुकू नवंत त्याला चुकू नको त्याला जव काळाचे दोरी ठेला जव काळाचे दोरी ठेला जव काळाचे दोरी ठेला जव काळाचे दोरी ठेला जव काळ असे दुरी ठेला. अभंगाचं चिंतन करी जाऊ बरं का. चिंतनामध्येच आनंद आहे. काळ जोपर्यंत लांब आहे तोपर्यंतच काय करायचे ते करा. काय करा तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. हरिगुण गाय ऐक. हरीचं गुण गा ऐक. कथा ऐक. पुराण ऐक. चांगलं सत्संगतीमध्ये सांगतं काय सांगतात ते ऐक. कसं ऐक मनी भाव धरून भला. मनामध्ये भाव असायला पाहिजे बरं का. भाव असल्याशिवाय तो देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. देव भावाचा भुकेला आहे. नवंचे त्याला चुकू नको भाव. म्हणून तुकोबारे आजच्या अभंगातून सांगतात काय भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता काय करावं लागतंय. देवाला कोणती साधना पाहिजे. भाव पाहिजे. भाव. भावे गावे गीत. गीत एक शब्द आलेला आहे बरं का. भावानं गीत गा. काय गीत गावं. कोणतं गीत गायचं आहे. का राष्ट्रगीत गावावं का भावगीत गावावं का आणि कोणते गीत गावावं. कोणते गीत गाण्याकरता सांगितले आपणाला साधू संतांनी. गीत कोणतं आहे. साधू संतांचं गीत कोणतं आहे. राम कृष्ण गीती गात टाळची बोला कृष्ण गीते गात टाळच पुळ्यावा जवे छंदे आपुला नाचत डीज घेऊन फिरत गा. छंदे आपुला नाचत निज घेऊन फिरत गा. जनीवनी अवघा देव वाचनेचा पुता वाटाव अमगत वळगा वासुदेव ऐसा मने वसुधा बाबगा. जनीवनी अवघा देव वासनेचा पुता वाटाव
वासुदेव ऐसा म्हणे वसुदेव भाव राम कृष्ण गीती गात टाळत पुळ्या वाजवित टाळत पुळ्या वाजवित वासनेचा पुतळा मग वळगात वासुदेव ऐसा म्हणे वसुदेव भाव कोणतं गीत गायचंय? रामकृष्ण गीती गात. रामकृष्ण गीत गा. टाळ चिपळ्या वाजवीत. टाळ आणि चिपळे हे साधन आहे आपले. छंद आपल्या नाचत बर का. निज घेऊन फिरत गा जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग वळगा तो वासुदेव ऐसा म्हणे वसुदेव भाव गा. भावे गावे गीत. भावनेनं भावानं भावयुक्त अंतकरणानं भगवंताचं गीत गा. गीत गायचा अर्थ काय? नामस्मरण करा त्याचं. आणि त्या भावाशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत नाही असं तुकोबाऱ्याचं म्हणणं या अभंगामध्ये. भाविल नाही तयाची ते प्राप्ती. पुराणे बोलती ऐसी माता. पुराणे बोलती ऐसी माता. पुराणे बोलती ऐसी माता. भावेल नाही ते प्राप्ती. भावेल नाही तयाची ते प्राप्ती. भावेल नाही देवाची ते प्राप्ती. भावेल नाही देवाची ते प्राप्ती. पुराणे बोलती ऐसी माता. पुराणे बोलती ऐसी माता. पुराणे बोलती ऐसी माता. भावे विन नाही तयाची ते प्राप्ती. भावा वाचून त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कोण सांगते तुम्हाला? पुराणे बोलती ऐसी मात. पुराण वर हात करून सांगतात की त्याच्याशिवाय भावाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही बरं का. हां, भावच नाही अंतकरणामध्ये. मग ते देव कसा होईल? म्हणून भावे भाव पाहिजे अगोदर. मग गीत गा. कसं गीत गा? गीत गात असताना शुद्ध चित्त करून गा. अमंगळ चित्तानं गाऊ नको. शुद्ध चित्त कशाला म्हटले? शुद्ध चित्त अशुद्ध चित्त शुद्ध चित्त बर का. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. शुद्ध मन. शुद्ध मन म्हणजे काय? तुम्हाला दृष्टांत दिल्याशिवाय कळणार नाही बरं का. करोनिया शुद्ध मन बरं का. आणि भागवतातले एक वैदेव सांगतो तुम्हाला. याची लागी चित्तशुद्धी वेद मुख्यत्व प्रतिपादी चित्तशुद्धी विनते सिद्धी निजात्मसिद्धी नपविजय. निजात्मनाम परमात्मा चित्तशुद्ध झाल्याशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून मन शुद्ध चित्त पाहिजे बरं का. दृष्टांत पुष्कळचे आहेत. नाही निर्मळ जीवन काय करील? साबण. निर्मळच पाणी नाही तर साबण काय करते? काय? तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. तसं जर चित्त शुद्ध तुमचं नसेल तर किती बोध सांगा, काही बी सांगा, काही पालत्या घागरीवर पाणी, काही उपयोग नाही त्याचा महाराज बरं का. म्हणून मन निर्मळ पाहिजे अगोदर. मन निर्मळ पाहिजे. याची लागी चित्तशुद्धी तर त्या भगवंताची प्राप्ती आहे बरं का. देवाला ते पाहिजे आहे. शुद्ध मन करून देवाचं चिंतन करा. शुद्ध मन. महाभारतातला इतिहास तुमच्या पुढे ठेवतो. द्रौपदीचे मुलं 5 मुलं अश्वत्थाम्यानं मारलं बरं का. द्रौपदी दुःखी झाली, रडू लागली.
ऊर बडून घेऊ लागली. त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं, काय झाले म्हणजे तुला रडायला? आपा उद्या दिवस निघून मावळेपर्यंत अश्वत्थाम्याला या रथाला बांधून तुझ्या समोर आणून जर मारलं तर मला धनुर्धर अर्जुन म्हटलं त्यानं. त्याची काय काळजी करायलीस तू? द्रौपदीचं शांतवन केलं बरं का. दुसऱ्या दिवशी महाराज त्याचा शोध केला, त्यानं सापडला त्या ठिकाणीच आता लगेच मारलेला होता. असं लगेच शस्त्र काढून भगवान तिथं प्रगट झाले. थांब अर्जुना, तुझं म्हणणं काय? मग तू इथं जर मारलास तर द्रौपदीच्या आत्म्याला शांती मिळेल का? हे शक्य नाही. तिला काय म्हटलंस तू काल की तुझ्या समोर आणून मारतो म्हटल्यास नाही, तिच्या समोर मार जाऊन, मग तिला थोडं समाधान होईल. होय म्हणली, देवा तुमचंही बरोबरच आहे म्हटलं. रथाला बांधला, घरी आला. द्रौपदीला हाक मार, द्रौपदी हे पा तुझे मुलं मारलेला हे अश्वत्थाम्याला पकडून आणलो आता. हे पा आता तुझ्या समोर मी मारणार आहे त्याला, बाहेर ये, पहा काय करतो ते याला. बरं का. द्रौपदीनं काय उत्तर दिले अर्जुनाला? थांबा महाराज थांबा. काल माझ्या मुलाला त्यानं मारलं म्हणून माझ्या हृदयाला आग लागली. मी रडले मी, दुःख झालं मला. पण आज तुम्ही अश्वत्थाम्याला मारल्यानंतर माझ्यासारखंच दुःख तिच्या आईला होईल ना. मारायचे नाही, सोडून द्या त्याला. ह्याला म्हणतात शुद्ध चित्त. अरे एकाशी काय बघुलायला काय हाना किरं म्हणतात. हे अमंगळ लोक आहेत बरं का. हे अमंगळ संताचे लक्षणं नव्हते. द्रौपदीनं काय सांगितली? जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा माथेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. पुष्कळ प्रमाण देता येतील. व्यालीचा कळवळा जीव बहुत कवळा, ज्यानं जन्म दिलेली आहे असं महाराज. तिचा जीव किती कवळा आहे सांगा की त्या लेकराबद्दल. म्हणून द्रौपदीनं सांगितले, महाराज सोडून द्या त्याला, मारायचं नाही. ह्याला म्हणतात संत, ह्याला म्हणतात शुद्ध चित्त. असं चित्त शुद्ध करून जर देवाचं नाव घेतल्या तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एका साधकानं भगवंताची प्राप्ती कशानं होईल असं सारखं तळमळ करीत होता. आता कुणाला विचारावं हे आपण? काय ऐश पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाची मिठी. माझं तो कृवाळील जग देठी, आठीन कंठी सद्गतीत. काय निवतील डोळे सुखते ते कोण सोहळे, संचित कशी ते न कळण होतील डोहाळे वासनेची. कोण माझी इच्छा पूर्ण करील? अशी अंतकरणाच्या ठिकाणी तळमळ होती त्याच्या. त्याने विचार केला, हे काहीतरी साधू पुरुषाकडे गेल्याशिवाय आपणाला मार्ग मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराजाकडे त्यानं आला. महाराजाला बसला, दर्शन घेतलं. महाराजांनी बघितलं त्याच्या तोंडात, हे तो पुरवा म्हणता येत एवढा, एवढा पुरवा म्हणता येत. पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा.
पुरवामधीचा एक पंढरीनाथ पुरेवा पंढरीनाथ पुरेवा पंढरीनाथ भेटवा एवढा पुरवामध्ये पंढरीनाथ भेटवा पंढरीनाथ भेटवा पंढरीनाथ भेटवा. संत महात्मे असे असतात महाराज. आपल्याकडे आलेला व्यक्ती काय त्याची इच्छा काय मनोगत आहे बरं का. जे हिताहित देखती हानी कवना घिपती पुशोन शिन हरती देती सुख त्याला संत म्हणत जावं. आपल्याकडे आलेले व्यक्ती त्याची इच्छा काय आहे, त्याला काय सुख आहे, त्याला काय दुःख आहे हे विचारून त्याचं दुःख निवारण करतात ती संत आहेत. तुकोबारने त्याच्या तोंडाकडे पाहिले. बाबा एवढी तयारी नाही तुझी, आता देव भेटण्याकरची तुझी तयारी पाहिजे, पण मी सांगतो ते कर, दुसरं काही करू नकोस आता बरं का. देवाचं नाव घे बरं का. कसं घे, शुद्ध म्हणून मन करून देवाचं परमात्म्याचं चिंतन कर, तुला देव मिळेल. तुझं व्हावं आहे देव तरी हा साधना सांगितली अभंगामध्ये सगळी बरं. 6 कडव्यामध्ये साधना सांगितले. देव पाहिजे का तुला तर काय कर, भगवंताच्या नावाचं गीत गा, नामकृष्ण म्हणीत जा, चिंतन करीत जा. त्यावेळेस तुला देवाची प्राप्ती होण्याकरता वेळ लागणार नाही. तू देवाचं नाव घे. गीत गाय असे अर्थ आहे. गीत गा. गीत गाण्याकरता काय काय पाहिजे साधन. आता गीत गा, आता गाणारेच लई झालं बरं का. आता हा म्हणल्याशिवाय तर कीर्तनच नाही कुठलं बी. गाणारे झाले तर कीर्तन आहे म्हणण्याचं काही खरं नाही. एका गावामध्ये या राजाला मोठा छंद होता म्हणून कसा होता गाण्याचा. गावात बोलत असताना सुद्धा स्वरावरच बोलत होता म्हणते. अहो पाहुणे रामराम, कुठं चाललो, तेव्हा त्यानं स्वरात सांगाव मी शेताला चाललो. आता असलं जर गावचं गाव स्त्री पुरुषापासून जर या नियमानं चालत असले तर ठीक आहे, नाही तर त्याला फाशीचा हुकूम म्हणला होता म्हणजे. आता कोण मरा उगच्या उगच कसलं का होईना असं सुरू केले लोक. काय करते, एका दिवशी राजाच्याच बनमीला इस्तू लागलं म्हणे. ते गाव राखणदार होता तिथं, पेटलं कोणी कोण पेटलं कसे की काय नाही की. आता त्यानं स्वरात म्हणायला सुरुवात केला. अहो तुम्ही राजेसाहेबाला सांगा, राजेसाहेबाच्या बनमीला इस्तू लागलेला आहे. म्हणजे बसत जाऊन गेली झालं. आता कशाला राहते ते एवढं म्हणजे बसून बनम राहते काय ते. असं झालं बरं का गाणाऱ्याचा. आता भजन कुणीकडे केलं काय योग्य यांना थोडं हा 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 केला की बरं काम झालं म्हणा. आनंदाची गोष्ट आहे खरं, पण अक्षर चुकून देणं म्हणे म्हणा. काही गाणारे अक्षरच म्हणतात, नुसतं हा हाच म्हणतात. हा हा म्हणण्याकरता तुला चाल द्यायला नाही म्हणावं त्याला. अक्षर काय ते अगोदर अक्षराचं चिंतन कर अगोदर. म्हणून तशा प्रकारे गीत गाण्याकरता पेटी तबला बुलबुल तारा असं काही साधना माझ्याकडे नाहीत महाराज. मी कशानं गाऊ. त्या साधकानं म्हणायला सुरुवात केल्यावर तुकोबाराने सांगितलं देवाला त्याची गरज नाही बरं का. त्या बुलबुल ताऱ्याची गाण्याची कशाची गरज नाही. गिरीधर लाल तो भावका भुक्का राग कला नाही जानत तुका. गिरीधर लाल भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरी कशाची गरज नाही बरं का. तो भावाचा भुकेला आहे, भाव पाहिजे त्याला, दुसरं काही करायचं नाही. त्याला चिंतन कर, फक्त भाव पाहिजे. मन शुद्ध करून देवा चिंतन कर. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ. सोपं साधन सांगतात. आणि त्याच्या पुढे अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. सोपं आहे का अवघड आहे. फार अवघड आहे, सोपं नाही तेवढं. आपणाला लोकांचे गुणदोष वर्णन केल्याशिवाय तर अन्नच पचना आहे का नाही.
घरची भाकर खाता आपण आणि दुसऱ्याचं उगाच गुन्हा घात बसताव झालं. अरे कसा देव मिळेल तुम्हाला? गुणदोष मना नानी, कुणाचं सुद्धा गुणदोष मनाला आणू नये. तुकोबारे म्हणतात माझ्यापाशी का थोडा आहे काय, कासया गुणदोष पाहू आणि पाहतो आणि काचे कसया गुणदोष पाहतो आणि काचे मज काय त्याचे उणे असे, मज काय त्याचे उणे असे, मज काय त्याचे उणे असे. कसया गुणदोष पाहू आणि काचे, कसया गुणदोष पाहू आणि काचे, कसया गुणदोष पाहू आणि काचे, कसया गुणदोष पाहू आणि काचे. काय त्याचे उणे असे, मज काय त्याचे उणे असे, मज काय त्याचे उणे असे. काचया गुणदोष पाहू आणि काचे. अरे दुसऱ्याचं गुणदोष पाहण्याकरता आपल्याजवळ काय काय बघा, अगोदर तुमचं चेक इन करा बरं का. काही माणसाईला आम्हाला मॅट्रिकला एक धडा होता बरं का. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण याच्या डोळ्यातलं मुसळ दिसणार. कुसळ काढते दुसऱ्याच्या डोळ्यातलं महाराज, पण तुझ्या डोळ्यात मुसळ आहे की बघ अगोदर तुझं तू तपासून घे. अनेकाचे कानी गुणदोष मनानी. गुणदोष कुणाचंच वर्णन करायचे नाही महाराज, साधू संताचं तर करूच नाही. यदा कदाचित कुण्याही माणसाचं गुणदोष वर्णन करायचं नाही बरं का. तुकोबाराने प्रमाण पुष्कळ दिले. ऐसे खळ झाले फार, ऐसे खळ झाले फार, ऐसे खळ फार, ऐसे खळ झाले फार. तयाचे उपकार, आम्हा 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 तया. ऐसे खळ झाले फार, आम्हा तयाचे उपकार, आम्हा तयाचे उपकार, आम्हा तयाचे उपकार. ऐसे खळ झाले फार, आम्हा तयाचे उपकार, आम्हा तयाचे उपकार, आम्हा तयाचे उपकार. ऐसे खळ झाले फार, आम्हा तयाचे उपकार. का काय उपकार आहे त्यांचा? करते पातकाची धुनीन मोल ने घेता साबणी. साबण लागत नाही, काय लागत नाही, आमचं उघड धुवून काढतात लोक ते बरं. आणि आपण नरकाला जातात, आम्हाला पलीकडे नेऊन सोडतात आणि आपण नरकाला जातात. उपकार आहेत की त्यांचे बिचाराचे. म्हणून तो कोबारा म्हणतो अनेकाचे काने गुणदोष मना नानी. मन का मनाला सुद्धा आणायचं नाही कोणाचं गुणदोष बरं का. एका म्हणता भले अनेका सहजचे निंदिले. एका माणसाला 4 माणसं बसलेले, पाचा माझी भले पण एकाचे वाणी तर आपण इतर जे 4 जण ते सहजची जाण निंदिले. 4 माणसं बसलेले आहेत, त्या 4 माणसातून एका माणसाचं जर आपण कौतुक करायला सुरुवात केलो तर सहजच 4 माणसाची निंदा घडली. भागवतकार म्हणतात बरं का एकाचे वाणीचा भले पण बरं का, आणि बाकीचे जे 4 बसलेले आहेत त्यांची सहज निंदा घडली. काही न करिता सायासन सहज घडले ते दोष. काही सायास करावं लागेल का त्याला? एकाला चांगलं आणि एकाला वाईट कसे कधी बनायचं नाही. एका म्हणता भले ना आणि का सहजीचे लिहून दिले बरं का. काय होते त्याच्यानं? पाप आपलं जे केलेलं जे काही पाप आहे ना ते पाप धुवून जात. लोक निंदा केली म्हणजे बरं का. एका गावामध्ये एक महात्मा मारुतीच्या पारावर आलेला होता. एका श्रीमंत माणसानं त्या महात्म्याला आमंत्रण दिलं जेवण्याकरता. त्यानं सांगितलं बाबा मी सोहळ्यामध्ये जेवण असते माझं,
देवाला निवेद दाखवावं लागते. सगळी पद्धतशीर आमची पूजा अर्चा सगळं काय तुमच्या मनाप्रमाणे महाराज सगळं काही करतो. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आमंत्रण स्वीकारा आमचं फक्त. ठीक आहे म्हणले, येतो जा म्हणला. महात्मा गेला. ते स्वयंपाक तयार झाला सगळं काही. आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून ह्यानं जेवायला बसला. जेवाय बसल्याबरोबर त्या अन्नामध्ये एक उंदराची लेंडी दिसली. तर देवाला नैवेद्य समर्पण केलेलं आहे. आपणाला खाणं गरजेचंच आहे की नाही. आता ते लेंडीसुद्धा कोण खावाता? आम्हीच आपण खावं लागेल ना. देवच खाल्लं तर आपणाला खावं लागेल की नाही. राग आला त्या महात्म्याला आणि त्या महात्म्याने शिवाय दिले. अरे तुला ह्याच्याकरता आणलंस का मला? हे उंदराची लेंडी घालून दिलायस, तुझं निर्वंश होऊन जाईल म्हणलेलं. श्रापच दिलं त्यानं पायावर पडलं. महाराज नजर चुकीनं झालेलं आहे ते काय आम्ही घालावं म्हणून घातलो का? असं काही तसं काही म्हणलं. आम्हाला थोडं उशाप द्या, थोडं काहीतरी आम्हाला साप देऊ नका महाराज, उशाप द्या. त्यावेळेस त्याने एकच सांगितलं, आपा एक सांगतो म्हणले तुला, 1 महिनाभर लोक तुझी निंदा करतील असं वाघ, म्हणजे तुझा पाप जाते. ठीक आहे. आता श्रीमंत माणूस गावामध्ये वाढलेला, सगळे चहा करणारे, सोन्या चांदीचं दुकान घरात आहे, कापड दुकान घरात आहे, किराणा दुकान, सगळ्याला लेनदेन करणारा अशा माणसाची निंदा कोण करील बरं? आता पैसा तेरा 3 नाम परशा परशु परशुराम. पैशाला किती नाव आहेत? 3 नाव आहेत. बरं माणूस अगोदर काय त्याला काहीच नसेल त्याच्याजवळ परशा म्हणते त्याला. त्या परशाजवळ थोडं पाणी साचलं, परशु बरं का, मग सावकार बनला ते नाही परशुराम. परशा परशु परशुराम. कोण निंदा करते त्याची? आता त्याला चिंता लागली. आता माझी लोक निंदा करतील असं काय करावं लागेल आपणाला? मुनिमाला विचारलं, काय करावं रे आता? 1 महिनाभर लोक निंदा करतील असं महाराजांना वाघ म्हणले. त्या लक्षात आलं त्या मुनिमाच्या, सावकार थोडकी गोष्ट आहे म्हणली, काही नाही, मी करतो म्हणले तेवढं काम, तुम्ही काही काळजी करू नका. 2 वेश्याला सांगून आलं त्यानं, 4 वाजता सावकाराच्या दुकानला या. वेश्या तिने म्हणली, आमचं कसं काय काम पडलं त्यांना? त्यांनी लाजले बरं का ते. म्हणले, आम्ही सावकाराकडं कसं काय आमचं? तुम्हाला काय करायचं तुम्ही या म्हणल्यावर या. ठीक आहे. टांगा फेंगा आणून ठेवलं होतं तिथं. ते 2 वेश्याला इकडे बसविलं सावकार. त्याचं मुनिमानं सांगितलं, एकीला इकडे बसवूया का इकडे उजवीकडे डावीकडे बसवा, आणि दोघीच्या मध्ये तुम्ही बसा आणि दोघीच्या खांद्यावर हात ठेवा आणि चलत्या भर रस्त्यातून म्हणलं की टांगा तुमचा. आता इकडून गाव सगळं फिरायला सुरुवात केल्याबरोबर लोक म्हणले, वा 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 वा, अरे बाबा हे कधीपासून बिघडले म्हणा. आणि निंदा करायला काय निंदा करायला सुरुवात केली. गेलं म्हणले सगळं वाया गेलं. ह्याने चांगलं म्हणजे वाया गेलं. किती 29 दिवस फिरला. 30व्या दिवशी फिरत असताना एका महाराजांची बायको कचरा टाकायला बाहेर आली आणि तिनं ते दृश्य बघितली नव्हती तिनं महिनाभर कधी काही गावात काय चाललेलं. तिनं म्हणली, बायली म्हणली सावकार आहे का, आणि ही बाया कोण वेश्या, यानं कधीपासून बिघडलं म्हणावं. पळत पळत गेली. नवरा ज्ञानेश्वरी वाचित बसला होता. अहो उठा, अहो उठा, अहो उठा. काय काय ग, उठा लय गंमत आहे म्हणली. तर बरं आणली बाहेर. बघा म्हणली, तेव्हा का ती सावकार कधीपासून बिघडले हो. चांगले केलीस म्हणली. आत्मज्ञानी होता त्यानं, सगळं जाणणारा होता. चांगलं केलीस म्हणली. अगं त्याचं असं पाप शिल्लक होतं, थोडकं होतं आता, आणि ते मिटत आले होतं पाप. एका साधू महात्म्यानं सांगितलं होतं त्याला, त्या नियमाप्रमाणे त्यानं आचरण केला, ते पाप झालं होतं. 2 घमेले पाप शिल्लक राहिलं होतं. एक माझ्या दोषावर दिलीस, एक तुझ्या दोषावर घेतलीस म्हणलं. चांगलं केलीस म्हणजे काय का असं. अनेकाचे काने गुणदोष मना नानी.
बरं का. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. तुला काय पाहिजे? देव पाहिजे का? कुणाचं गुणदोष वर्णन करून का तुला देव पाहिजे का? तर संताचं चरणावर बरं का नतमस्तक हो. बरं का. घाली संतासी अचने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी आणि इच्छिले ते पूर्वी. साधूच्या दर्शनामध्ये एवढा मोठा लाभ आहे. संताला संत घरी आल्यानंतर त्याचा आदर करावा लागते की नाही? बरं का. हां, त्यांचा सत्कार करावा लागते, आदर करावा लागते. संताला आसन घालावं लागते, पाय धुवावं लागतात, पूजा करावं लागते. मग काय होते त्याच्यानं? एका जनार्दनी जाण इच्छिले ते पूर्वी. तुम्ही जे इच्छा करताल ती इच्छा पूर्ण होते महाराज साधूच्या पूजनामध्ये. म्हणून मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. मस्तक ठेंगणा राहू दे, नतमस्तक हो तिथं. पण माणसं साधू संतांच्या पाया पडायला लाजतात महाराज. बरं का. नमस्कारावया हरिदासा लाजसी धरसी काही गर्वसा आणि पोटासाठी खवसा वंदिती मुल्यांछाच्या म्हणले. मुसलमान असू द्या की कोर्टात काही काम पडलं तर बुटासुद्धा पाया पडतात त्याचे. मान बुटासुद्धा साहेब एवढं काम करा म्हणजे आखरी पेशी आहे बघा. आता काय नम्रावर राहिले, काय बी करा काही बी करा. पण कुणाच्या पाया धरते? मुसलमानाच्या पाया धरते बुटासुद्धा. पण संताच्या पाय पडण्याकरता लाज वाटते महाराज. नमस्कार करायचे नाही संताला, नमस्कार करायचे नाही. संताचे चरणागत वंदन करायचं नाही. हां, नमस्कार करायचं नाही. देवा त्यांच्या पाया पडायचं नाही. कोणाच्याही पाया पडतात महाराज. म्हणून मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. कशा करता? तुझं व्हावा हे देव. तुला देव पाहिजे असेल तर हे साधं सोपं उपाय आहे. वेचिते वचन जेणे राहे समाधान. माणसं बोलत असताना सुद्धा समाधान बोलावं लागतंय. कोणाच्याही अंतकरणाला धक्का लागू नये. बरं का. असं जर बोललं तर त्याच्यासुद्धा देव जोडतोय महाराज. काही काही माणसं हिनकावून बोलतात महाराज. बरं का. त्याच्या अंतकरणाचे तुकडे व्हावं. या बरं का. या इदूर काका म्हणतो दुर्योधन. काका म्हणले तुझ्या बापाच बिघडत होतं का? या इदूर काका. ते ब्राह्मण नाराज नाराज हो. हे असं बोलण्यामध्ये काय नाराज झाले त्यानं. काही दिवसाला देव म्हणले विदुर महाराज काय की तुम्ही सुकल्यावर नाही दिसून लाव. झालं काय? तुम्हाला काय चिंता लागली सांगा बरं. त्यावेळेस विदुर महाराजांनी सांगितलं काय नाही, सभा भरली की सगळ्या अशा नंतर मी जात असतो. आणि त्याच्या गेल्याबरोबर आणि दुर्योधनानं या विदुर काका म्हणते. एवढंच ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. उद्या जा, फुल सभा भरल्यावर जावा. मी एक मंत्र सांगतो म्हणले तुम्हाला. आणि तिथं गेल्याबरोबर या विदुर काका म्हणलं की आलो की गाढवाच्या लेखा म्हणा. उद्यापासून बंदच होते की नाही त्याचं म्हणले. हे कोणाला माहिती होतं वर्म? बघ कृष्णालाच माहिती होते ते वर्म. गाढवाचा बाप कसा आहे ते. फुल्ल सभा भरली होती. गेलं महाराजांना मागून गेले की गेल्याबरोबर त्याला या खुर्ची टाकून ठेवलेली होती. या इदुर काका. हां आलो की गाढवाच्या लेका म्हणल्याबरोबर खाली मुंडी घातली. गाढवाचं काय? गांधारीचं लग्न अगोदर गाढवा संग लागले बरं का. हे आंधळं होतं नवरा. आणि पहिलं लग्न लावल्याला नवरा मरणार होता मांडवामध्ये. असं भविष्य होतं त्याचं. कुणाला माहिती होते? देवालाच माहिती होतं महाराज. मंगलाष्टक म्हणले. गाढवाला पुढे उभा केले, तिला पुढे उभा करून अंतरपट धरून एक अक्षता टाकल्याबरोबर गाढव मेलं. त्याला बाजूला काढले आणि ह्या आंधळ्याला थोडं पुढे सरकिले. थोडं पुढे व्हा महाराज. मग ह्यानं पुढे झाला. पुन्हा 4 मंगलाष्टक ह्याच्यावर टाकले. पहिला बाप कोण याचा? दुर्योधनाचा. हां आलो की गाढवाच म्हणजे असं बोलावं का? कोणाचंही अंतकरणाला धक्का बसेल असं बोलू नये बरं का. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे.
कडू झार बोलतात महाराज, बोलत असले तर मध्ये चांगल्या प्रकारचं बोलत नाही, त्याच्या अंतःकरणाचे तुकडे पडावे अशा प्रकारचं बोलतात काही लोक. तसं बोलायचे नाही. बोलण्यामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती आहे. मवाळ रसाळ अशा प्रकारचं बोलणं गेलंय. मिथुले आणि रसाळ काय शब्द जसे कल्लोळ अमृतासारखं जर बोला, थोडं नीट बोला, चांगलं बोला, ह्याच्यात सुद्धा तुम्हाला देवाची प्राप्ती आहे बरं का. विचिते वचन जेणे राही समाधान, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणून जन्माला आला आपण संसारिक जीव आहोत. सांसारिक जीवानं थोडाफार उपकार करीत जावं, सत्कर्म करावं बरं का. साधू संतांची पंक्ती करावी, जेवण करावं, सप्त्यामध्ये पट्टी द्यावी, सप्त्यात वारकऱ्यांची सेवा करावी, वारकऱ्यांना जेवण द्यावं. हे सत्कर्म आहे. ते थोडाफार उपकार करा थोडं बरं का. आणि हे संन्यासाला घडत नाही बरं का. हे ग्रस्ताश्रमी लोकालाच पुण्य लागते. कोणताही गोसाई असू द्या, संन्यासी असू द्या, वारकरी असू द्या आणि कोणी असू द्या, संन्यासाच्या घराला जाते का काही मागायला? आहे का आमच्याकडे काही देता का म्हणून? संन्यासीच आहे ते, लिंबाच्या झाडाखाली बसलेलं, त्याला कशाला काय, त्याच्यापाशी काय. म्हणून ग्रस्ताश्रम फार श्रेष्ठ सांगितले महाराज बरं का. थोडा तरी अन्न जरी न मिळे जायशी देणे, आगंतुक पात्र उचित दान, उपकार तरी धन्वंतरीपणे जरी देणे घेणे नाही अशा आगंतुक पात. आपल्या घरी काहीतरी प्रयोजन चाललेलं आहे, 500-200 माणसाची पंगत आहे, मारुतीकडे फिरत फिरत आलाय आणि एक व्यक्ती अनोळखी माणूस बसलेला आहे त्या मंदिरावर, तोंड सुकलेलं आहे बिचारा, 2-3 दिवसाचा उपवासी आहे. नमस्कार नमस्कार. कोण बाबा तुम्ही, कुठले, काय नाही, आमच्या चला जेवायला चला. मग त्याला जेवायला आणल्यानंतर त्याचा दुसराच एक वस्ताद राहते आणखी, कुणाकुणाला आमंत्रण सांगितलंच र, हे कुठला आणलास तू, आमंत्रणाचं ना फिमंत्रणाचं म्हणावं का? असं कधी म्हणू नये महाराज. अन्न जरी न मिळे दयाशी देणे, ज्याला अन्न देण्याची इच्छा जर त्याच्याविषयी ऐपत जर नसेल तर आगंतुक पात्र. आपल्या घरी आगंतुक पंगत चाललेली आहे आणि असा अनोळखी माणूस नेऊन त्याला जीव जर घातलं तर तुकोबाऱ्या म्हणतात त्याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतं बी नाही. उचित दान, उपकार तरी धनवंतरीपणे. धन्वंतरी हे वैद्याला नाव आलेलं आहे महाराज. पहिलेची वैद्य धन्वंतरी होते, मात्रा उगाळून दिल्याबरोबर त्यांची बिमारी कमी होऊन जात होती, पैसा घेत नव्हते त्यांनी. आताच्या डॉक्टरांनी नवं मेलेले माणूस 4-4, 5-5 दिवस काढून पैसे काढले. सुया टोचीत राहता झालं. ह्याला डॉक्टर म्हणतात का ह्याला? अरे धन्वंतरी कशाला म्हणले? उपकार तरी धन्वंतरीपणे. डॉक्टरसारखा उपकार कुणाचाच नाही खरं, पण पैसे नाही घातला तर पैसे घेऊन उपकार करणं त्याला उपकार म्हणतात. जरी देणे घेणे नाही अशा त्या माणसाच्या घरला आपणाला कधी जायचं नाही, त्याची आपली काही ओळख नाही, बिचारा आगंतुक आलाय, त्याला म्हणतात आगंतुक पात्र. अशा प्रकारे थोडा तरी उपकार करीत जावा. अरे लईच इकडेच गेलं नेदा तरी हो नका घालू अन्न, तरी हो नका घालू अन्न, तरी हो नका घालू अन्न, नेदा तरी हो नका घालू अन्न. फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. तरी हो नका देऊ अन्न, नका देऊ, नका देऊ अन्न, तरी हो नका देऊ अन्न, तरी नका देऊ अन्न. जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. अन्न द्यायची तुमची ऐपत नसेल तर तुकोबारा आणखी सोपा साधन सांगतात, फुकटातलं पाणी तर पाजवा. पाणी आहे का हो? याच्याकरताच बसल्या आम्ही रस्त्यावर, तुला पाणी द्यायला गेलं सगळंच. पाणी कशाचं आहे? फुकट आहे, पैसे देऊन आणलं नाही त्यानं पाणी, पण आता पैसे देऊन पाणी घ्यावं लागलंय. फुकट कुठं राहिले? हे जीवन फुकट आहे,
तुम्ही पैसे घेत असताल पण पाणी फुकट आहे. तुम्ही कुठे पैसे देऊन आणले हो का? तुम्ही पैसे देऊन आणले का पाण्याला? फुकटाचं पाणी आहे, देवानं दिलंय ते. जीवन आहे, त्याचं नाव आहे जीवन. प्रत्येकाकरताच आहे ते जीवन. अरे पाणी तर पाजवा, निदान दुसरं अन्न जरी नाही ते पाणी तर पाजवा. ह्याच्याही पुढे सांगा तुम्हाला, ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे लक्षात थोडं. नका घालू दूध, दुधावर साय येते, देऊ नका बरं का. जरी देत असली बाई तर उगं देना फुकून फुकून देते बरं का. एकादशी राहो, त्याच्या घरी म्हैस राहून थोडं चहाला दूध मागा जावं त्यांना. हिनं फुकून फुकून छटाकभर थुका घालून देते. ह्याची एकादश. देऊ नका, दूध देऊ नका बरं का. पण ताकाचे उपकार तरी करा. ताक तरी द्या, निदान दुसरं काही देणं तर देणं, पण ताक द्या. म्हणून तू कोबार कशा करता द्या. तुझं व्हावा हे देव. तुला देव पाहिजे का? हे केलास तर देवाची प्राप्ती आहे तुला. म्हणून तू कामाने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तू कामाने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तू कामाने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तू कामाने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुझा वावा हे देवा, तुझा वावा हे देव, तरी असुले भाऊ पाव, तरी हाय पाव, तरी असुले भाऊ पाव. तुझे वावा तरी असुले भाऊ पाव, तरी असुले भाऊ पाव, तरी असुले भाऊ पाव. विठाल 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 टाळी वाजा सर्वांनी विठ्ठल भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला 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 सर बोला. विठ्ठल विठ्ठल शूटिंग चालू आहे. बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
टाळी चांगलं वाजविला नाही बरं का. टाळी वाजवा करता तुम्हाला बोलेल, दुसरं कशा करता नाही. टाळी वाजवावं लागते, देवाचं नाव घ्यावं लागते. देवाचं नाव घेत असताना टाळी वाजवा. टाळी का बरं वाजवावं लागते याचं एक कारण आहे त्याचं बरं का. मग टाळी कशानं टाळी वाजेल तर काय होतं, तुमचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. विठ्ठलाच्या नामाची टाळी जर वाजविल्या तर महापाप जळून जाते तुमचं. म्हणून देवाचं नाव घ्यावं लागते, देवाच्या नावाची टाळी वाजवावं लागते बरं का. हां, नाहीतर काय उगा आम्हाला असं देवानं सांगितलं नाही बरं का. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, आयशे तेव्हा आम्हाला सांगितले नाही. देवानं आम्हाला असं सांगितलं नाही, पडल्या माणसाला धक्का लागू दे नावानी, तुमचं तुम्ही करा काय करायचे ते, असं आम्हाला सांगितले का. करा विठ्ठल स्मरण नामे रूपी अनुसंधान, देखून बघता भो लक्षण. ह्या गा ऐसे म्हणत तसे सगळ्यांनी टाळी वाजवा. कसं टाळी वाजवा, ती टाळी दुसऱ्या गावाला ऐकू जावं. वाहे टाळे टाळ्या टाळी, 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 वाहे टाळे प्रमाण आहेत बरं का. वाहे टाळ टाळ्या टाळी. टाळ्या कशाला म्हणतात, बहुसमाज म्हणून टाळ्या. आणि एकलाच असला की टाळी. एका माणसानं टाळी वाजवावं आणि पुष्कळ माणसं असली तर काय वाजवावं, टाळ्या. कशा करता वाजवायचे, होईल होळी विघ्नाची. तुमच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचं विघ्न जर नाही असेल तर जळून भस्मसात होते महाराज. ते एवढी ताकद आहे त्या भगवंताच्या नामामध्ये, त्या टाळीमध्ये. म्हणून तुम्ही सगळ्यांनी अशी टाळी वाजवायचं की बावलगावला ऐकू जाऊ इकडे बरं का. आणि ह्या टाईमचं नक्कीच ऐकू जाते. तग्याळचा काकडा आमच्या गावात ऐकू येते. तग्याळला म्हणलेला काकडा सरळ ऐकू येते महाराज. हां, शांत वातावरण पाहिजे. तसं शांत वातावरण. आता सगळे झोपी गेल्यात, काय नाही. आणि झोपी जायच्या वेळेलाच कीर्तन लावले साधू संतांनी.
ही बरं आहे, चांगलं आहे. नाही तर कार्टे कीर्तन करू देत होती का आपणाला? शांत ते झोपी गेले म्हणून आपणाला कीर्तनाला वाव मिळाला. नाही तर ते का कीर्तन करू देतात. ह्याने तिकडी पळ त्याने इकडी पळ, गर्दाच गर्दा नुसता. ते झोपी गेल्यावर कार्यक्रम लावले ते. म्हणून सगळ्यांनी एक बार टाळी वाजा. विठोबार कुमार घ्या जय जठोबार घोमाय जय जठोबार घोमाय 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 कुंडली कवच हरिदेव श्री ज्ञानदेव तुकाराम धोबार घुमाय धोबार घुमाय बर घुमाय धोबार घुमाय बर घुमाय धोबार घुमाय बर घुमाय बर घुमाय. जेथे करती निर्लज्ज हरीचे दास सकळ उत्तम मला रस तुटती पाच भाऊबंदाचे. याचं नाव आहे कीर्तन बरं का. नुसतं टाळ्या वाजवायचं नाचायचं त्याचंच नाव कीर्तन, दुसरं काय कीर्तन. म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी उपदेश करतात त्या साधकाला, बाबा तू काही करू नकोस, फक्त काय कर, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ. गावे गावे गीत भावे 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 गावे गीत
शुद्ध करो नियचित शुद्ध करो नियचित तुझ बाबा आए देव तुझ बाबा आए देव तुझ बाबा आए देव तुझ बाबा आए देव करो चिता शुद्ध करो करो तुझ बाबा आए तुझ बाबा देव तुझ बाबा देव गावे गीत गावे गावे गीत गावे गावे गीत शुद्ध करो नियचित शुद्ध करो नियचित तुझ बाबा आए देव 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 शुद्ध शुद्ध तुझ बाबा देव
सुलभ उपाव उपाव बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव सुलभ ओ पाव तरे सुलभ उपाव तरी सुलभ उपाव तरी सुलभ उपाव तुझ बाबा आहे देव बोला तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव गीत भावे गावे गीत
भावे गावे गीता 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 शुद्ध करून आचिता शुद्ध करून आचिता तुझ बाबा हे देवा तुझ बाबा हे देवा शुद्ध करोनी आचिता शुद्ध करोनी आचिता तुझा भावा हे देवा
धोबार घुमाए जय धोबार घुमाए कुंडली कवच हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम धोबार घुमाए धोबार घुमाए धोबार असो भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध चित्त करून भगवंताचं नामस्मरण करा. त्याला विसरायचं नाही बरं का. मग ते परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. नामचिंतनामध्ये इतकी ताकद आहे. बरं नामस्मरण करा, फक्त देवाचं नाव घ्या, काही करू नका दुसरं बरं का. देव तुम्हाला येऊन भेटेल. तुला देव पाहिजे का, मग झालं संपलं. तसं कर बरं का. शुद्ध करून या चित्त निर्वैर व्हावे सर्वभूता सवे साधन बरवे हीच निर्वैर. वैरी कोणी नाही आपला बरं का. निर्वैर कशाला म्हणतात. माझं नाही कोणी उरला दुर्जन मायबापाविन ब्रह्मांडात. मला कोणी दुर्जन उरला नाही शिल्लक. सगळे पाहे तिकडे मायबाप पण विठ्ठल आहे रखुमाई अशी अवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत देव कसा मिळेल तुम्हाला. देव म्हणजे का बाजाराचा भाजीपाला आहे का. स्वयं झाला देव जो आपण तयाची हे जन अवघे देव. स्वतः अंगानं स्वतः देव व्हावं लागते त्यावेळेस जगात देव दिसते महाराज. असं शुद्ध मन करून भगवंताचं चिंतन करा बरं का. नाहीतर देवाची प्राप्ती कशी होईल तुम्हाला सांगा बरं. एरी तरी पांडुसुता अंतरशुद्ध नसता वरी कर्म तो सर्वता विटंबुगा मृतदय सहस्रंगारीला गाढव तीर्थी नाणीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा. अंतकरण जर शुद्ध नसेल तर काय उपयोग आहे सांगा बरं. बाकीचे वरे कर्म सगळे विटंबन आहे. साधूचं सोंग घेतलं आहे, गळ्यात माळा आहेत, पांढरी शुभ्र कपडे आहेत, सगळं आहे बरं का. एरवी तरी पांडुसुता अंतर शुद्ध नसता. अंतकर जर शुद्ध नसेल तर काय करावं सांग बरं. बाहेरले कर्म विटंबनास्पद आहेत. ते विटंबना आहे शरीराची. मर्त जैसा श्रंगारीला मड्याला किती श्रंगार केलं तर चांगलं दिसतंय बरं त्यानं. बोलतंय त्यानं. मड्याला श्रंगार केलं. मड्याला श्रंगार करून काय म्हणतात की पहिलेच मर्त जैसा श्रंगारीला गाढव तीर्थी नाणीला. गाढवाला तीर्थामध्ये स्नान घातलं तर बदलते काही. त्याच्यातलं काही बदल होईल का काही. कडू भोपळ्याला किती दिवस गुळामध्ये ठेवलं तर भाजी गोड होईल त्याची. असा प्रकार आहे बरं का. एक तर बादशाच्या मनामध्ये काय आले की बार बिरबल क्या सरकार आमको बमाल बना देव रे. आता जातीचा मुसलमान ह्याला बामन कसं करावं. सुनता केल्यालं आता याला बामन कसं करावं. फक्त बिरबल हुशार होता मला हजारचा बाप. आता काय करावं. अच्छा सरकार मुझे मुद्दत दीजिए 8 दिवस मुद्दत दीजिए और 8 दिन के बाद एकादशी के दिन सवेरे 7 बजे गंगा नहानी आए आपको बमन बना दूंगा. ठरलं महाराज. त्यानं वाटच बघत होता एकादश कुण्या दिवशी. त्याला का माहिती एकादश दिवस मुसलमानाला. सकाळी एकादशीच्या दिवशी बिरबल गाढव घेतलाय. लाईफ बाय साबण घेऊन बादशाह येण्याच्या पहिले जाऊन त्याला गंगेमध्ये जाऊन घासू आंघोळ घालाले. आला बाबा बादशाह. बिरबल क्या कर रहे. सरकार गदा धो रहा हूँ. गदा कई के वास्ते धो रहे. ये गधे का घोड़ा बने ना का है सरकार गंगा नहाने से. अरे तुम मूर्ख तो नहीं तुम. गंगा नहाने से गधा कहीं घोड़ा होता है. फिर सरकार गंगा नहाने से मुसलमान काही ब्राह्मण होता. अंतकरण जर शुद्ध नसेल तर काही उपयोग नाही महाराज. एरवी तरी पांडुसुता अंतर शुद्ध नसता वरी कर्म तो सर्वता विटंबुगा मृत जैसा श्रंगार. सुंदर वर्णन केलेत
ज्ञानोबरायांनी. म्हणून शुद्ध मन करून भगवंताचे नामस्मरण कर, तुला देऊन मिळते. अनेकाचे का नाही गुणदोष म्हणा, आणि कुणाचं गुणदोष मनाला येऊन देऊ नकोस. गुणदोष जर वर्णन केलास तर काय होते, त्याला पाप आहे बरं का त्याच्या पदरामध्ये. कुणाचे गुणदोष वर्णन केलं तर नवग्रहाची जैसी मांदी मिळे एकीची राशी, का येती निंदा का पाशी असेच पापे. निंदा करणाऱ्याजवळ पाप कशी येतात ते सांगतो तुम्हाला. म्हणून अजाबात निंदा करायची नाही कोणाची बरं का. सप्ताह आहे तुमचा, या सप्त्यामध्ये 8 दिवस दूध पाहिजे चहाला. वारकऱ्याला चहाला दूध पाहिजे. परिसरातल्या एका गावाला सांगितलं, वा तुमच्या घरी गावात डेअरी आहे आणि इतकं लिटर दूध आणि आमच्या सप्त्यामध्ये संध्याकाळला पाठवून द्या, तुमचे पैसे घ्या. ठीक आहे. ते दूध रोजच्या रोज यायचं, चहा करायची, वारकऱ्याला वारकरी चहा प्यायचे, असा नित्यनेम चाललेला होता. एके दिवशी काय झालं बरं का, ते दूध आणणारा डोक्यावर दूध घेऊन येत होता. एक घार मेल्याला सर्प तोंडामध्ये धरून आकाशमार्गाने चाललेली होती. तिचं शेपूट धरलं होतं त्या नागाचं. मेलेला नाग किती दिवसाचा होता की त्याच्या तोंडातलं जे विषाचे थेंब आहेत ते ह्याच्या दुधाच्या ह्याच्यात पडले. दूध कुठे घेऊन येवलं आहे त्यानं? सप्त्याला. सप्त्याला दूध घेऊन येवलं आहे. आणले बाबा, दूध आणले, चहा केले. ते वारकऱ्याला चहा देण्याच्या पहिलेच दुसरे लोक अगोदर पितात. चुलीपाशी बसणारे, घ्या शंपल घ्या शंपल, आत्तेचाच मुंड्या टाकले त्यांनी झाले. वारकरी आपण राहिली मेल नाही त्याने. चुलीपाशी चहा पिणारे गेले खपले सगळे पार मार. अरे झालं काय, हे झालं काय, झालं काय. ते दुधाची तपास करून भेटले, त्याच्यामध्ये विष तयार झालेले नाही. मला सांगा आता, देव लोकांनी विचार केले, हे पाप कोणाला देव? आता माणसं तर मेल्यात. दूध आणणाऱ्यानं, दूध देणाऱ्यानं काही विष घालून द्यायला नव्हता, त्याच्याकडे काही दोष नाही. आणणाऱ्याकडे बी काही दोष नाही की हो. काय करते बिचारे, डोसक्यावर ठेवून घेऊन एवढं उघडं होतं ते, आणि ते थेंबा पडले, ते विष आलं. चहा करणाऱ्याकडे काही दोष आहे का? त्याला अगोदरच मेलं. आता हे पाप कुणाला द्यावं? त्या देव लोकांनी विचार केले, आता हे पाप स्पेशल पाप म्हणतात त्याला, स्पेशल. हे पाप कुणाला द्यायचं नाही. ज्यानं घरची भाकर खाऊन लोकांची निंदा करते त्याला द्या. नवग्रहाची जशी मांदी मिळे, ज्ञानोबा वर्णन करतात, मांदी मिळे एकीची रशी, काय येते निंदा कपाशी असेच पापे. निंदा करणाऱ्याजवळ असे स्पेशल पाप येतात महाराज. म्हणून अनेकाचे काने गुणदोष मना नानी, का तुझ देव व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. बरं का. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, साधू संतांची मस्तक आपलं लीन त्यानं त्याच्या पावर मस्तक ठेवू, त्याची पूजा कर. बरं का. एका गावामध्ये एक वारकरी बिचारा बाहेर असं गोविंद महाराजाच्या मंदिराकडे आलेला आहे, आणि एक साधू पारावर येऊन बसलेला आहे. कोण आहे काय नाही, त्याचा त्यांचा परिचय नाही. दर्शन घेतलं त्यानं. महाराज आमच्या घराकडे चला, चहा पाणी. काही लोक घराकडे नेतात चहा पाण्याला, पण घरची बाई चांगली असली तर चांगलं आहे बरं का. धर्म तयाशीच घडे रे दादा, ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयाशी जोडे रे भीत नाही लाज. ज्याची बायको ज्याच्या हातात असेल त्यानं कुण्याही साधूला वारकऱ्याला घरला घेऊन जा. ज्याची बायको हातात नसेल तर इथूनच रामराम करावं त्यानं. अय चा कर बरं, आणल्या कुठले की काय नाही की सोयऱ्यानं का नाही धायऱ्यानं का कराच्या. त्या महाराजाच्या हुजीरच पंचनामा.
असली बाई धर्म घडते का? है. कबीर महाराजांची बायको, एक माणूस आला, महाराज मला मी संसार करू का परमार्थ करू? महाराजांनी सांगितले असं आहे का? मग ती शेली विणत बसले होते. ते दिवसा धागा तुटला, आपल्या पत्नीला हाक मारली, अगे दिवा घेऊन ये बरं, धागा तुटलाय. आमच्या बायका काय म्हणतात, ते दोष का बिघडले का? दिवसा दिवा कशाला हो म्हणत होती की नाही. ती माऊली उगं दिवा लावून आणली, हे ना बघू लागले. तसंच उगं दिव्याचा असं प्रकाश केला, असं असं जा बसले पार बरं. आणि महाराज मला काही सांगणार गेल्या, आता तुला अनेक सांगायचे राहिलेच का म्हणजे. बरं चल म्हणले बाहेर. फिरत गेले असताना महाराज पुढे, हा माणूस मागे. एक कुत्रं आलं, महाराजाच्या पिंडरीला लचमून धरलं. हे महाराजाला पता नाही. महाराज पुढे रामकृष्ण हरी म्हणत आहेत. यानं म्हणले, महाराज महाराज तुम्हाला कुत्रं चावलं. कुत्ता जाने चमडा जाने, काय करायचं. आणि येऊन ते शेला विणायला बसले आणि त्यानं तसंच बसलं. महाराज मला काही सांगणं गेले. अरे मूर्खा, आणि कळालं नाही का तुला? अरे तुझी बायको अशी हातात असली तर संसार कर. बायको जर हातात नसली, कर्कशा जर असली तर तिच्या संग संसार करणं सुखाचं नाही बरं का. आणि तुझी परमार्थ करायची अशी जर अवस्था असेल तर मला कुत्रं चावलेलं तू सांगितलंस. अशी जर अवस्था असेल तर परमार्थ कर. विदेही अवस्था होईल त्या परमार्थामध्ये. परमार्थ कोण काय अर्थ नाही तुझा. काय करायचे ते कर, उठ जा म्हणले तिकडून. म्हणून धर्म तयाशी घडे रे दादा, ज्याचे स्वाधीन भाज. मग या वारकऱ्याला घेतलं त्यानं, गेलं घरला बिचार. हे बाई डोसकं उठलं ही तुम्हाला. असं रागा रुद्र बघू लागली. महाराज बसले जाऊन बिचार, वारकरी बसा महाराज बसा, मी साखरपत्ती आणतो जाऊन. म्हणून ह्यानं बाहेर दुकानला आला की ते बाई त्याला सुरू केली म्हणायला, महाराज किती लेकरं बाळ आहेत माय तुम्हाला. रडला री हो. लेकरा बाळा जल्दीनं जावा, भावा बरं नाही. गेलंय त्यानं आता बाहेर. काय करते बाई? आता काही नाही, मुसळण दावा आणाय गेले, मिरची डोळ्यात घालून ठोकी, ते दुसरं काय. वारकरी थांबल का तिथं? असली जर बाई असली तर यानं साखरपत्ती अंजे बसर ह्यानं रस्ता धरला पार बाहेर. पार यानं आलं गेलं, अय वारकरी कुठे गेला का? भले वारकरी आणता काम नाही. ते मला दावच म्हणाले, मुसळच द्या म्हणाले, दावच द्या म्हणाले, मिरचूच द्या म्हणाले. त्यानं भोळा होता बिचारा. अगं मुसळ त्याच्या घरी नसेल एखादी, मग द्यायची होती. तुझं काय बिघडलं? जनावराला बांधायला चराट नसेल त्याच्या घरी, द्यायची होती. एक कानी काढून पुकळ वळवून ठेवलेले आहे. मिरचू खायला पाहिजे असेल, मिरचू द्या माय, मला काय करायचं आहे म्हणली. द्या नेऊन म्हणली. आता मिरच्याची पुडी बांधलं, दावा हातात, खांद्यावर मुसळ घेतलं. पुण्या रस्त्याने गेलं. महाराज महाराज येऊ का मुसळ? महाराज येऊ का कानी? महाराज थांबा थांबा, मिरचू बी आणला. कशाला बोंबलाय महाराज? थांबते विठ्ठल विठ्ठल ठाला 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 वेची ते काय नमस्कार, संतांना नमस्कार करावं लागते बरं का. घाली संतासी आसने, आसन घालायची, पूजा करायची साधूची बरं का. मस्तक ठेंगणा करी
संताच्या चरणावर मस्तक नतमस्तक हो. आणि व्यवहारातून सुद्धा बोलत असताना गोड बोलत जावं माणसानं. कुणाचं अंतकरण दुखायसारखं बोलून नाही, त्याच्यात सुद्धा देवाची प्राप्ती आहे महाराज. बरं का बरं का. हां, विनाकारण कोणाच्या गोष्टी फुकटची सांगे लोकांच्या गोष्टी काही कामाचं नाहीत. बरं का. राम राम म्हणायचे ये ना तोंडाला काही ना काही नाही. हां, विचितही वचन जेणे राहे समाधान. बोलत असताना समाधान वाटवा माणसाला. बरं का. मस्त. एका श्रीमंताकडे किंवा गरिबानं 100-200 रुपयाची मागणी केला. मग गरिबी परिस्थिती आहे, सावकार आम्हाला 200 रुपये द्या. तुम्हाला वापस दे करीन, मला जीव आलता पण सध्या नाहीत माझ्याकडे काही, मला काम पडले. त्या सावकारानं सांगितलं तू काय कर, 4 वाजता तुझ्या पोराला कोणालाही पाठवून दे, मी पैसे देतो. 4च्या टाईमला एका मुलाला पाठवून द्यायला जा रे म्हणले, सावकाराकडे जाऊन पैसे घेऊन येईन. ठीक आहे म्हणजे गेला सावकाराच्या वाड्यामध्ये. सावकार कुठं आहेत म्हणले माडीवर आहेत. माडीवर गेलं. ते पोरगं त्या सावकाराला कधीच बघितलं नव्हतं ह्यानं. ते सावकार कसा होता, एवढं मोठं पोट. बरं का. आता ह्या तेलंगणामध्ये जावा तुम्ही, पोटावरच खाते ठेवून लिहतात. असले पोट मारायचे त्या लोकांची. त्याला कपटे बिपटे काही गरज नाही त्याला. आता असलं पोट असले पायन मांड्यान ते पोरग बघून हसू लागले झाले. का हसलाच रे, पैसे मागायचं सोडून दिलं. बाबा 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 काय पोट काय मांड्या. का हसलंच रे सावकार, हे तुमचं पोट एवढं मोठं कसं. मला एक नवल वाटलेले म्हणले, दर्जा तुमचा लहान आहे आणि यदा कदाचित जर झटका आला आणि मृत्यू पावलो तुम्ही, बाहेर कसं न्यावं तुम्हाला. त्या सावकारानं म्हणलं लय शहाणा आहे म्हणजे. जरा रे त्याला दून चडकाने दिलं आणि कोंडून ठेवलं. घंटाभर झालं पोरगं नाही येऊन दुसऱ्या पोराला वाटेल. दुसरं पोरगं आलं, माझं सावकार आमचे भाऊ आहे. भरा भाऊ ते मूर्ख कुठला की नाही. काय झालं सावकार, हे बा असं असं म्हणाले. मूर्ख आहे म्हणले त्यानं. सावकार जरी मेला असला आणि दरोज्यातून जर जायना गेलं तर कुटके करून बाहेर नेत होते. याच्या काय बापाचं बिघडलं होतं. त्यानं म्हटलं तू लय शहाणा आहेस म्हणजे. त्याच्या 2 तोंडामध्ये मारलं, त्याला बी कोंडून ठेवले. पोराची वाट बघत बसला. तर पोरं गाव येणं गेले. पोरं आपण स्वतः आला. राम राम सावकार, राम 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 राम. आमचे मुलं आले होते. भले मुलं बरे आहेत म्हणले, चांगली मुलं आहेत तुझी. मूर्ख कुठले की नाही. एकानं असं म्हणते एकानं असं म्हणते. सावकार माफ करा मला, ते माझ्या नावात पोटाखाली आलेले आहेत. सावकाराला पोटाखाली आलेलं काही अर्थ कळत नव्हतं त्याला. पोटाखाली आलेलं म्हणजे काय सांगतो म्हणला तुम्हाला. तुम्ही मेल्या, तुमचे 1-2 लेकरं आहेत, तुमची बायको दुसऱ्याला करून घेतली आणि तिथं हे पोटाखाली आहेत म्हणावं त्याला. वारे शान्या म्हणला, ह्यानं उठला की 2 थडाके दिला त्यानं. मी मराव माझी बायको रंडकी व्हावून माझे लेकरं दुसऱ्याच्या घरला जाऊन. मूर्ख कुठं पैसे मिळतील का. पैसे तर तिकडेच गेले, मार खाऊन घरला यावं लागलं. जोड्यानं मारलं त्यानं. वेचितही वचन जेणे राही समाधान, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. बरं का. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. तुका म्हणे फार थोडा तरी म्हणून जन्माला येऊन संसारिक लोकांना उपकार करी जावं. जेवढं आपल्याला जेवढं मिळेल तेवढं. फार थोडं आणि फार याचा अर्थ काय, आपल्यापेक्षा फार जन देते त्याच्यापेक्षा थोडं, त्याच्यापेक्षा थोडं. आणि ज्यानं थोडं देते त्याच्यापेक्षा आपण जास्त, थोडाफार उपकार करा. म्हणून हे मनुष्य जन्म परोपकार करण्याकरता मनुष्य जन्म आहे.
भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता मनुजन्म आहे म्हणून तुकोबार या भंगामध्ये सांगतात. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पुंडली ज्ञानेश्वर माऊली दीदी. ज्ञानेश्वर माऊली माऊली. तुकाराम 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 तुकाराम. बोला ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.